चला आज आपल्याला ना छान असं वाफेवरले वडे करायचे. तर हे पा हरभऱ्याची डाळ घेणार आहेत आपण. तर मी ही 1 वाटी हरभरा डाळ घेते आणि ही 2 तास पाण्यामध्ये भिजाय ठेवते आणि नंतर मग ते आपण छानपैकी पाट्यावर वाटून मस्त त्याचे वाफेवरले वडे करणार आहेत आणि त्याची रस्सा भाजी करणार. तर आता मी एवढी डाळ पाण्यात भिजायला घालते. तर डाळ भिजण्यासाठी आपण यामध्ये एवढा 1 ग्लास पाणी ॲड करतो आहे. तर आता हे 2 तासामध्ये अगदी छान भिजून तयार होईल आणि मग आपण त्याचे मस्तपैकी वडे बनवणार आणि मस्त भाजी. तर 2 तास आपण याला अशीच ठेवूया भिजायला. तर चला आता आपण काढलं हे एवढं वाटण त्याला आणि आता मस्तपैकी आपण वाटण तळून घेऊ चांगलं आणि ते छान वाटून मस्त त्याचे वडे करू. मी आधी हवरी तीळ भाजून घेते, नंतर आपण कांदा भाजूया. तर हे तीळ भाजलेत ना आता आपण कांदा आणि थोडेसे मी खडे मसाले घेतलेत, हे आपण थोडेसे भाजून घेऊया. खडे मसाल्याने ना खूप चांगला स्वाद येतो त्याला आणि अगदी त्याचा रस्सा ना मासवडीच्या रश्श्यासारखा लागतो. एकदम मासवडीचा रस्सा एकदम छान लागतो. अशा पद्धतीने त्यामध्ये सौदा थोडासा घातला ना की छान होतं. कांदा मस्त परतून घेऊ. चला आपला मस्त कांदा परतून झालेला आहे. आता तर 2 तास झाले. तर आपल्या हरभऱ्याची डाळ आता चांगली भिजली आणि मी वाटून घेते ते पाट्यावर. थोडीशी जाडसरच वाटायची, जास्ती पातळ नाही वाटायची, एकदम बारीक आणि अगदी मस्त वडे होतात तयार. हां आपण हे डाळ वाटून घेतली आणि आता या थोड्याशा मिरच्या आणि हा लसूण घेतलाय, कारण हे आपल्याला डाळीमध्ये कालवायचे. तर हे थोडंसं मीठ कातं त्याला चव येण्यासाठी. तर आपण आता हे वाटून घेतो यामध्येच. छान वडे तयार होतात बघा याने. तर आपण हे सर्व एकत्र करून घेतलेले आहे आणि आता ह्याचे मस्त आपण वडे तोडूया. तर चला तवा तापलेला आहे. आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. आपल्याला वाफेवरले वडे करायचे, तर आपल्याला तळलेले नाही करायचे. तर आता हे बघा मी वडे घालून घेते याच्यावरती. आणि हे जरासं मी जाडसर वाटले ना, त्यामुळे छान असं म्हणजे निब्बर होतात मस्त वडे. तर अशा पद्धतीने आता मी हे सगळे वडे घालून घेतलेत आणि आता आपण ह्याच्यावरती एक छोटंसं म्हणजे झाकण ठेवणार आहे हलकंसं. अगदी मस्त वडे वाफ धरतील ते. पण अजून थोडंसं तेल टाकणार आहे यामध्ये. तर हे बघा आपले वडे. तर आपण आता एकदा याला पलटी करून घेऊ. तर हे बघा आपले वडे मस्त कडक झालेत आता आणि छान वाफळले.
आता आपण रस्सा करून घेऊ. चला आता मस्त जिरे टाकून घेऊ. आपली जिरे पण चांगली तडतड झाली. आता कढीपत्ता टाकते आणि हा माझा घरचा मसाला टाकून घेऊ. छान जाळ पण लागलेला आहे. आणि मस्त असं वाटण चांगलं परतू घ्यायचं. तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा. खूप छान होतं. तर आपण वड्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे आपण फक्त रश्श्यासाठी मीठ टाकणार आहे. तर एवढं मीठ भरपूर होणार आहे आपल्याला. आणि वाटण परततानाच त्याच्यात मीठ टाकलं ना, अगदी मस्त चव येते. तर आपलं वाटण परतते. आधी त्या वाटणाचंच पाणी टाकून घेते मी. तर हे पहा, आपल्या रश्श्याला मस्त उकळी आली आणि आता आपण हे वडे त्यात सोडणार. आणि खूप छान भाजी होते बरं का. त्याला वाफेचे वडे असे म्हणतात आणि आमच्या इकडे त्याला पूर्वेला जितवाडा म्हणायचे सगळी. आम्ही सुद्धा म्हणतो, पण आताचे पुरी वाफेचे वडे म्हणतात. आता कोणी त्याला तळून घेतं त्या वड्यांना पूर्ण, कोणी असं वाफलून घेतं. तळल्यापेक्षा वाफरलेले वडे चांगले लागतात. तर बघा, अगदी मस्तपैकी वडे झाले. आता थोड्या वेळ उकळी आली ना की आपण उतरून ठेवूया. आणि अगदी मस्त रसाभाजी झालेली आहे बघा वड्याची. आवडली असाल, रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा करून पहा, खूप छान लागते चव याची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर हे पहा, आपले वाफ्याची वड्याची भाजी बनवून झाली आहे. रस्सा भाजी खूप छान लागते. एकदा अवश्य करून पहा. तर मी आता ती ताटात घेते. आणि भात हा पातेल्यात घातल्याने फाटत नाही. कुकरला भात फाटतो. तर मी रोज पातेल्यामध्ये किंवा मातीच्या भांड्यात भात करत असते. तर खूप छान असा रस्सा भाजीचा वास सुटलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.